अध्यक्ष महोदय, कृषी समृद्धी योजनेच्या मध्ये नेमके आमचे कृषी मंत्री महोदय नाहीये. 2000 कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी, परंतु आणखी 3000 कोटी रुपये यामध्ये देण्याची आवश्यकता आहे. हे सुद्धा मागणी या ठिकाणी मी करतो. आणि अध्यक्ष महोदय, पीक कापणीच्या प्रयोगाबरोबर पेरल्याच्या नंतर न उगवणं किंवा अतिवृष्टीमुळे दुष्काळामुळे पीक न येणं हे जे ट्रिगर आहे हे ट्रिगर ॲक्सेप्ट केले पाहिजेत, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, पीक विमा हे सामान्य शेतकऱ्याला आता त्याच्यामध्ये घोटाळे वगैरे झालेले आहेत, त्याच्या खूप चौकशा वगैरे सुद्धा चाललेल्या आहेत अध्यक्ष महोदय. पण तरी सुद्धा एवढे घोटाळे, एवढं सगळं उघड होऊन सुद्धा विनय आवटे सारखे काही अधिकारी अजून सुद्धा कृषी मंत्री बदलून सुद्धा ते बदलत नाही, ते जागेवरच राहतात. मग कृषी मंत्री मुंडे साहेब असू द्या किंवा आता कृषी मंत्री मामा असू द्या किंवा आणखी पुढे गेल्याच्या नंतर आणखी एखादा कृषी मंत्री जरी झाला तरी हे पीक विम्यावरचे आणि याच्यावरचे ठरवणारे अधिकारी मात्र बदलायचे नाहीत. ते आवटे, विनय आवटे नावाचाच महाभाग आहे, तो 1857 पासून एकाच जागेवरती आहे, त्याची जागा बदलतच नाही. 1857 मी काही चेष्टेने म्हणत नाही अध्यक्ष महोदय, पण हा माणूस एवढं सगळं घडलंय. अहो, वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरला, तलावात गेलेल्या जमिनीचा पीक विमा भरला. सरकारची जिथं जिथं जमीन शिल्लक असेल जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात त्या प्रत्येक जागेवर कलेक्टर ऑफिसच्या जागेवर सुद्धा विमा भरला या आवटेच्या कृपेने, आणि तो काय तिथून हलत नाही. मग आम्हाला माझी विनंती, एवढा प्यारा अधिकारी तेवढा जरा बाजूला काढा. तो कशामुळे तिथे लागतोय? कायमस्वरूपी काही लोक परत 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 अध्यक्ष महोदय ठरवून त्याच जागेवरती कृषी मंत्रालयात कसे काय येतात, कृषी आयुक्तालयात कसे येतात, आयुक्त कुणी बी असू द्या, परंतु खालची ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा वारंवार त्या ठिकाणीच का थांबते अध्यक्ष महोदय? गुण नियंत्रण नावाचा एक टेबल आहे, कक्ष आहे, त्या कक्षावरती 15-15 वर्ष काही लोक राहिले अध्यक्ष महोदय. आणि यांनी तिथल्याच काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बायकोच्या नावावरच कंपन्या काढल्या, त्याच कंपन्याकडून खतं सुद्धा पुरवली अध्यक्ष महोदय. नवरा कृषी खात्यात आणि बायको कृषी खात्याची पुरवठादार, हे असलं कसलं काय गणित आहे गोडगंबाल अध्यक्ष महोदय. आणि पुन्हा ते तिथेच फिरतात, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे एवढ्याच एरियामध्ये काही लोक फिरतात अध्यक्ष महोदय. याच्यामुळं आता खतामध्ये काही काही ठिकाणी माती भरून सुद्धा खतं सापडायला लागली काही कृषी सेवा केंद्रावर. आता काही रेड झाल्या अध्यक्ष महोदय, त्या रेडमध्ये ही बाब त्या ठिकाणी लक्षात आली. अध्यक्ष महोदय, काही निश्चितपणे चांगले निर्णय भरणे मामा या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर होत आहेत, त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च एकदा विनंती करतो, कृषी मंत्री महोदयांनी आदरणीय दादा या ठिकाणी बसलेले, हे ट्रिगरच्या बाबतीमध्ये पुनश्च एकदा विचार करावा. कारण पीक विम्याचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आहे, त्याला काहीतरी जोड या ठिकाणी देण्यात यावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षीच्या ज्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट झालं, परंतु तिथल्या BDOंनी, तिथल्या तहसीलदारांनी अध्यक्ष महोदय जी जमीन खरडून गेलेली, त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये 2 लाख रुपये हे मनरेगाच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश दिले होते. ते फेर आदेश या ठिकाणी
माननीय मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती मंत्री यांच्याकडनं जाण्याची आवश्यकता आहे. जर ते गेले तर पुन्हा 2-2 लाख रुपये, एकूण 3.5 लाख रुपये हे मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केलते. जर 3.5 लाखाचं अंदाजपत्रक त्याचं झालं तर अध्यक्ष महोदय 3.5 लाख रुपये त्या शेतकऱ्याला देता येतील. अजूनही काही शेतकऱ्यांची शेती ही नीटनाटकी झालेली नाही अध्यक्ष महोदय. नदीच्या कडीचे, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका हा बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, इथे सीना नदी जिथून वाहते नगरपासून, अहिल्यानगरपासून ते सोलापूरपर्यंत, या बेल्टमध्ये सर्वाधिक जास्त धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातला करमाळा, माढा असे जे काही तालुके आहेत त्या तालुक्याला फटका बसलेला आहे.